नमस्कार. आज आपल्यासमोर एक ऑडिओ क्लिप आहे आणि ही क्लिप आपल्याला एका कुटुंबात घेऊन जाते जिथे जिथे खूप तणाव आहे, खूप भावनिक अस्थिरता आहे. घरात काहीतरी गंभीर घडलंय असं दिसतंय आणि सगळेच अस्वस्थ आहेत, हादरलेले आहेत. बरोबर. तर या क्लिपमधले जे संवाद आहेत ना, त्यातून आपण हे कुटुंब, त्यांचे संबंध, त्यांच्या भावनांचा कल्लोळ आणि अशा परिस्थितीत ते एकमेकांना कसे सामोरे जातायत हे जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. म्हणजे ही क्लिप ऐकल्यावर असं वाटतं की जणू काही एका घटनेने ना त्या कुटुंबाचा सगळा पायाच हादरून टाकलाय. अगदी. एका व्यक्तीच्या चुकीचा इतका मोठा परिणाम म्हणजे इतरांवर कसा होतो हे ह्यात अगदी स्पष्ट दिसतंय. हो, अगदी सुरुवातीलाच ऐकू येतं बघा. सायली नावाची एक व्यक्ती आहे, ती घरातल्या सगळ्यांना जेवायला बोलवतेय. पण घरातलं वातावरण इतकं गंभीर आहे, कुणी हलायला तयार नाही. आणि त्यात दादा नावाचे सदस्य, ते तर इतके टोकाचे बोलतायत की आता असं वाटायला लागलंय की तन्वी ही माझी मुलगीच नाहीये. अरे बाप रे. हो, म्हणजे हा धक्का किती मोठा असेल त्यांच्यासाठी. आणि कळतंय की सकाळपासून कोणी काही खाल्लेलं नाहीये घरात. हो, आणि ह्या प्रतिक्रियेमागे कारण पण तसंच आहे म्हणा. म्हणजे तन्वी नावाच्या व्यक्तीने जे काही केलंय, जो गुन्हा आहे, एका खुनाला पाठीशी घालणं, साक्षीदाराला मदत करणं, हे इतकं गंभीर आहे की त्याने कुटुंबाला अक्षरशः मुळापासून हादरून टाकलंय. बरोबर. दादांचं ते वाक्य फक्त राग नाहीये मला वाटतं, त्यात कुटुंबाची प्रतिष्ठा, विश्वास या सगळ्यालाच तडा गेलाय, ही भावना आहे. हो, विश्वासघात झाल्यासारखं. पूर्णाजींच्या बोलण्यातून पण तेच जाणवतंय. अगदी. पण या सगळ्या गोंधळात सायली, तिचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. ती सतत सगळ्यांना जेवायला बसण्याचा आग्रह करतीये. हो. तिचं म्हणणं सरळ आहे की तन्वी चुकली, पण त्याची शिक्षा इतरांनी का भोगावी, उपाशी राहून? अन्नाचा अपमान का करावा? आणि त्यात अस्मिता आहे, ती गरोदर आहे. बरोबर. तिच्या बाळासाठी तरी तिने जेवायला हवं. काय वाटतं या भूमिकेबद्दल? नाही, सायलीची भूमिका इथे खूप महत्वाची आहे. अच्छा. आणि थोडी गुंतागुंतीची पण. ती कमालीच्या भावनिक परिस्थितीत एकदम व्यावहारिक विचार मांडतेय. हे फक्त व्यावहारिक पण नाहीये कदाचित, तर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा, म्हणजे किमान रोजच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न असू शकतो हा तिचा. घरात कितीही दुःख असलं तरी जगायचं तर आहेच ना, हा तिचा दृष्टिकोन दिसतोय. आणि तिने पटकन पिठलं भात केलंय. अहो, हे पण दाखवतं की वेळ किती कमी होता किंवा परिस्थिती किती अचानक उद्भवली होती. खरंय. पण दुसरीकडे घरातले बाकीचे सदस्य म्हणजे आई, भाऊजी, पूर्णा आजी, ते जेवायला तयार नाहीयेत अजिबात. आणि पूर्णा आजी त्या तर पूर्णपणे कोसळल्यात असं वाटतंय. त्यांना फक्त तन्वीचा राग नाहीये, तर त्या स्वतःला दोष देत आहेत. बरोबर. स्वतःच्या निर्णयाबद्दलचा पश्चाताप. हो, की अश्विनचं लग्न तन्वीशी का लावलं? त्या म्हणतात की तन्वीचा खोटेपणा, उद्धटपणा दिसत होता, तरी दुर्लक्ष केलं, कारण ती प्रतिमाची मुलगी. त्यात पिढीजात विचार, कुटुंबाची प्रतिष्ठा, मुलांचं भविष्य या सगळ्याचं ओझं दिसतंय. त्या जेव्हा म्हणतात की कुठल्या अभद्र मुहूर्तावर लग्न लावलं, त्याच्या आयुष्याची राख-रांगोळी केली मी, यात फक्त दुःख नाहीये, तर आपल्यामुळे नातवाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ही खोल अपराधी भावना आहे. विश्वास ढासळलाय पूर्णपणे, स्वतःवरचा सुद्धा. शेवटी सायलीच्या आग्रहामुळे, आणि ती म्हणते ना, अन्नाला नाही म्हणायचं नसतं, त्यामुळे अगदी अनिच्छेने का होईना अस्मिता बाळासाठी आणि बाकीचे पण बसतात जेवायला. हो. सायली स्वतःच्या नवऱ्याला पण, जो तिच्यासाठी ताट घेऊन आला होता, त्याला बसायला सांगते आणि म्हणते मी नंतर जेवेन. हा क्षण काय सांगतो? हा क्षण म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा एक प्रयत्न दिसतोय सायलीचा. परंतु किती वरवरचा आहे हे लगेच कळतं. कारण सगळे जेवायला बसतात आणि पुन्हा पूर्णा आजींना त्रास होतो, त्या कोसळतात. हो. आणि परत घरात भीतीचं, गोंधळाचं वातावरण तयार होतं. म्हणजे वरवर शांतता आणली तरी आतली जखम खूप खोल आहे. एकत्र जेवणं ही साधी गोष्ट सुद्धा आता नॉर्मल नाही राहिली आहे. बरोबर. तर या क्लिपमधून आपण हेच पाहिलं की कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या चुकीचे परिणाम किती किती खोलवर आणि वेदनादायी असू शकतात. अगदी. ते फक्त त्या व्यक्तीपुरते राहत नाहीत, तर पूर्ण कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य, नातेसंबंध, रोजचं जगणं सगळंच बिघडवून टाकतात. अगदी बरोबर. आणि इथे सायलीचा तो व्यावहारिक दृष्टिकोन की जगायला तर पाहिजेच, आणि दुसरीकडे पूर्णा आजींची ती भावनिक हतबलता आणि स्वतःला दोष देणं, हा विरोधाभास खूप स्पष्ट दिसतो. विश्वास एकदा तुटला की एकत्र येणं किती कठीण होतं हे यातून जाणवतं. श्रोत्यांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा कदाचित हा असू शकतो की जेव्हा कुटुंबात असं काहीतरी मोठं घडतं, विश्वासघात होतो, तेव्हा आपल्या वैयक्तिक भावना, राग, दुःख, निराशा
आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणजे कुटुंबाला सावरणं, रोजचं जीवन चालू ठेवणं, यात समतोल साधणं खरंच कितपत शक्य असतं. बरोबर. आणि पूर्ण आजींसारखं स्वतःला दोष देत राहणं, तो अपराधभाव, तो त्या कुटुंबाला सावरायला मदत करतो की आणखी जखमा देतो, ह्याचा विचार करायला हवा.